नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येत नाही. बरीच कामं आपण करत असतो, त्याच्यामुळे आपण काय काम केलं आहे किंवा कुठलं काम करायचं आहे किंवा ते करायचं असेल तर काय करायचं आहे, निर्णय कसा घ्यायचा आहे, आपल्या मागे इतकी धावपळ असते, इतक्या गोष्टी असतात की आपल्याला पटकन लक्षात येत नाही की आपण काय करायला पाहिजे. खूपदा आपल्याला ठरवताच येत नाही की आपण नेमकं कोणत्या मार्गाने जायचंय आणि नेमकं कसं करायचंय. हे ठरवायचं असेल तर काय करायला हवं. आपली जी एक प्रकारची आखणी असते, ती आखणी जर का आपण नियमितपणे तशीच ठरवली असेल तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर ती आखणी तशी ठरवली नसेल तर मात्र मग आपल्याला निर्णय घ्यायला आपली क्षमता कमी पडते. आता निर्णय घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आपली ही निर्णयाची जी क्षमता आहे, ही क्षमता कमी का पडते किंवा त्याचं काय कारण आहे. मंडळी, पहिली गोष्ट अशी आहे की आपण जरी किती म्हटलं तरी आपल्याला पटकन प्रत्येक गोष्ट नाही ठरवता येत. कितीही आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तरी काही वेळेला नाही म्हणजे नाहीच निर्णय घेता येत आपल्याला. जसे की आता समजा आपण अगदी ऑफिसमधनं आलेलो आहोत आणि एकदम शेजारच्या बाई धावत आले की अहो माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आलाय, या तुम्ही वगैरे. आपण जर गेलो आणि शेजाऱ्याला हार्ट अटॅक आला हे आपल्याला दिसलं तरी आपण एकदम गडबडून जातो. म्हणजे दुसरी व्यक्ती आपल्याकडे मदत मागतेय, पण आपण तिला निर्णय देण्याच्या क्षमतेत आहोत का. पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे, आपल्याला पटकन सुचायला हवं की त्यांना सांगा तुम्ही पटापट खोका. सतत खोकलं की असं म्हणतात की तो हार्टवरचा जो प्रेशर असतो ना ते निघून जातं आणि हार्ट अटॅक टळतो असं म्हणतात. हे आपण कुठेतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, पण नेमकं त्यावेळेला आपली बुद्धी काम करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली जी बुद्धी असते त्यावेळेला नेमकी अशी बंद पडते. मग अशाला काय करायचं. किंवा आपल्याच घरामध्ये समजा एखादा लहान मुलाने आपल्या घरातल्या शेंगदाणा खाल्ला असेल, तो अडकला असेल, किंवा शेंगदाणा नाकात घालण्याचा प्रकार नेहमी घडतो बघा. लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की नाकामध्ये शेंगदाणा घालून घेतात. अशा वेळेला काय करायचं, गडबडून जातो आपण, गोंधळून जातो. बरोबर आहे, कारण की आपल्या घरातलं पोर आपलं स्वतःचं असतं आणि आपल्याला काय करायचं हे आपल्या लक्षात येत नाही. अशा वेळेला आपण गोंधळून जातो आणि मग आपल्याला निर्णय काय करायचा, काय घ्यायचा हे काही समजत नाही. अशा वेळेला आपण जर पाठीमध्ये बुक्का मारला तर जर घशात अडकलं असेल तर ते बाहेर पडेल, पण तेवढं सुचत नाही आपल्याला त्यावेळेला. आणि नाकात जर शेंगदाणा अडकला असेल तर त्याला जर जोराने श्वास घ्यायला सांगायचं असेल किंवा त्याला नसेल जमत तर काय नेमकं करायला पाहिजे. कमीत कमी त्याला पटकन उचलून डॉक्टरकडे नेलं पाहिजे, कारण हा प्रकार जो आहे घरी करण्यासारखा नाहीये. पण तरी आपल्याला सुचत नाही पटकन, आपण कोणाची तरी मदत मागतो. खूपदा आपले जेव्हा निर्णय आपल्याला घेता येत नाहीत तेव्हा काय होतं की आपल्याला कोणाची तरी मदत लागते आणि ती मदत आपण जर कोणाकडे मागितली तर समोरचं तर मग काय दिव्यच आहे. त्याने जर चांगला निर्णय दिला आणि चांगली मदत केली तर फारच छान गोष्ट. नाहीतर मग ते असं असतं ना की नवरा बायकोचं भांडण झालं आणि नवरा जातो निघून आणि बायकोही जाते शेजारणीला विचारलं की काय करायचं बाई, आज माझं भांडण झालं, यांच्याशी कसं करू. आता त्या बाईने जर का तुम्हाला चांगला सल्ला दिला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग ती आणखीन त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं जर तिने काम केलं तर मग आणखीनच प्रकरण फार महागात जाईल, नाही का. म्हणून आपण जे काही करतो किंवा जे निर्णय घ्यायला आपण हवे असतात ते निर्णय आपण खरं तर स्वतःच घ्यायला हवेत आणि तेवढी क्षमता आपण आपली ठेवली पाहिजे. एकदा असंच होतं, नवरा बायकोंचं भांडण होतं. नवरा फार वैतागतो, बायकोला वैतागून तो निघून जातो कुठेतरी डोंगरावरती. तिथे एक साधू महाराज बसलेले असतात, ओम ओम असं जप करत ते बसलेले असतात. हा तिथे जातो, शेजारच्या दगडावर बसतो, त्याचा ओम जप संपेपर्यंत तो तिथेच थांबतो. त्याचं डोकंही जरा शांत होईल असं त्याला वाटतं. थोड्या वेळाने त्या साधूचा जप संपतो. मग हा माणूस, हा नवरा त्या साधूजवळ जातो आणि त्याला म्हणतो की साधू साहेब नमस्कार. साधू महाराज, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का. साधू महाराज म्हणतो बोला, काय तुमचा प्रश्न आहे. तो म्हणतो की काय नवरा बायकोंची जी भांडणं होतात त्याच्यामध्ये डोकं फार तापून जातो हो महाराज, मला सांगा काहीतरी उपायाच्यावर काय उपाय आहे. बायको जवळ राहून पण बायकोपासून दूर राहता येईल किंवा
बायको जे काही आपल्याला बोलते, चिडते, रागावते, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष कसं करायचं, याच्यावर काही मार्ग आहे का तुमच्याकडे? साधू महाराज त्याला म्हणतात, अरे माझ्याकडे बघ, मी सगळं सोडून इथे आलेलो आहे, मला या प्रश्नाचं उत्तर कसं ठाऊक असणार आहे? मला जर उत्तर मिळालं असतं तर मी संसारातच नसतो का रमलो? आता तुम्ही सांगा. आता साधू महाराजांनी जेव्हा साधुत्व स्वीकारलेलं आहे तेव्हा तो त्याचं काय उत्तर देणार होता? म्हणून म्हणलं की आपले जे निर्णय असतात हे आपल्यालाच घ्यायला लागतात. आता श्रीकृष्णाने जेव्हा युद्ध सुरू झालं रणांगणात, महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा अर्जुन म्हणाला त्याला की 1 सेकंड, श्रीकृष्ण 1 सेकंड, मला की नाही माझा रथ तू मध्ये घेऊन जा, रणांगणाच्या अगदी मधोमध हा रथ घेऊन जा आणि मला तिथे तो थांबवतो रथ. श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे, तो त्याचा सारथीच असतो, त्याला घेऊन जातो. मधोमध रथ थांबवल्यानंतर मग श्रीकृष्णाला तो म्हणतो की आता मी सगळ्यांकडे पाहणार आहे आणि मग मी निर्णय घेणार आहे. श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. तिथे आल्यानंतर तो पाहतो सगळे आपले आप्त स्वकीय तिथे आहेत, आपले तात आहेत, आपले भाऊ आहेत, कितीही वैर असलं तरी सुद्धा ते आपले भाऊ आहेत आणि आपली सगळी आपले काका आहेत. हे सगळं जेव्हा तो बघतो तेव्हा त्याचा युद्धाचा निर्णय तो म्हणतो की नाही, मी हे युद्ध करूच शकत नाही श्रीकृष्ण. असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की मला श्रीकृष्ण हे युद्ध करणं नाही जमणार, इथे मी माझ्या या सगळ्या आप्तस्वकीयांना कसं काय मारू, मला शक्यच नाही. हे म्हटल्यानंतर श्रीकृष्ण एवढी जी भगवद्गीता त्यांनी सांगितली आहे ती त्या कारणामुळेच सांगितलेली आहे. अर्जुनाच्या मनाच्या उडालेल्या गोंधळाला स्थिर कसं करायचं ह्यासाठी श्रीकृष्णाने एवढी मोठी ती भगवद्गीता सांगितली. त्याप्रमाणे नंतर त्याचं मन एवढी सगळी गीता सांगितल्यानंतर स्थिर झालं आणि मग तो निर्णयात परत पोचला. आता मला एक सांगा, धृतराष्ट्र डोळ्यांनी आंधळा नक्की होता, त्याच्या डोळ्यावर आंधळेपणाची पट्टी होती, त्याला दिसत नव्हतं पण त्याला ऐकू तर येत होतं. मग आता त्याला ऐकू येत होतं तर जेव्हा द्रौपदी आक्रोश करत होती राज्य दरबारात, तिचं जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा धृतराष्ट्र हे सांगू शकलं असतं की नाही की दुर्योधन माझ्या दरबारात हे होणार नाही, माझ्या दरबारात हे चालणार नाही, हे तो सांगू शकत होता. जर तो न्यायी राजा असता तर त्यांनी हे नक्की सांगितलं असतं की हे माझ्या दरबारात नाही करायचं. तो कानाने बहिरा नव्हता. म्हणजे तिथे आपल्याला काय दिसून येतं, अर्जुन गोंधळलेला होता आणि जो धृतराष्ट्र होता तो स्थिर बुद्धीचा नव्हता. त्याच्या जे मनामध्ये होतं ते सगळं काय होतं, त्याला निर्णय घेण्याची क्षमताच त्याच्यामध्ये नव्हती, तेवढं त्याच्यामध्ये प्राबल्यच नव्हतं. आणि म्हणून मंडळी, निर्णय हा जर विचारायचा असेल, कोणाला सल्ला विचारायचा असेल, घ्यायचा असेल कोणाकडून, तर तो कसा हवा, श्रीकृष्णासारखा सारथी हवा आणि साथी पण हवा, जो खरोखर चांगला सल्ला देऊ शकेल, तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. पण आपल्या सल्ल्याला आपण जर मागायला गेलो एखाद्याकडे आणि त्या सल्ल्याला अनेक पाय फुटतील, फाटे फुटतील, तर त्या सल्ल्याचा काय उपयोग आहे? असा सल्ला काही कामाचा नसतो. म्हणूनच म्हटलं की कुणाकडे सल्ला मागायचा आणि कुणाकडे नाही, देणारा तो बरोबर देईल की नाही हा विचार करण्यापेक्षा आपण आपलीच कार्यक्षमता वाढवलेली काय हरकत आहे, काहीच हरकत नाहीये. म्हणजे माझ्या घरापासून काही अंतरावर आणखीन एक कुटुंब राहत होतं. तिथे एक कुत्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभं राहिलं. संध्याकाळी त्याचा एक मित्र तिथे भोवो करत आला आणि त्याला विचारलं की का रे बाबा, तू सकाळपासून इथे उभा आहेस, तुला काही दुसरं काम नाहीये का, तू या घरापाशी का उभा आहेस इथे, तुला काही मिळणार आहे का या घरातनं?
तर तो कुत्रा म्हणाला, हो थांब जरा तू. दुसऱ्या कुत्र्याने विचारलं की असं काय मिळणार आहे, मलाही जरा कळू दे, म्हणजे मी पण थांबतो. तर त्या पहिल्या कुत्र्याने सांगितलं की अरे, या घरात जी मुलगी राहते तिचं तिच्या बापाचं खूप भांडण झालंय. ती म्हणते की मी त्या दिन्याशी लग्न करणार आहे आणि मी त्या दिन्याला इथे घेऊन येणार आहे. तो बाप खूप चिडतो. तो म्हणतो की मी इतका सगळा जो पैसा कमावला आहे तो काही त्या दिन्याला खाऊ घालण्यासाठी नाही आणि घर जावई करण्यासाठी नाही. त्या दिन्यासारख्या माणसाला घर जावई करून त्याला इथे तुकडे तोडायला देण्यापेक्षा मी एखाद्या कुत्र्याला माझ्या घरामध्ये घर जावई करून आणेन आणि त्याला फुकटचे तुकडे खाऊ घालेन, निदान तो इमानदारपणे काम तरी करेल. आता तो जो कुत्रा असतो पहिला, तो हे म्हणल्यानंतर दुसरा कुत्रा हसायला लागतो. तो म्हणतो तुला खरंच असं वाटतं? तो म्हणतो अरे ठीक आहे ना, वाटतं, बघू. आहे की नाही हसण्यासारखी गंमत? कोणी कुत्र्याला घर जावई करून घेणार आहे का? तो कुत्रा वाट बघतो आहे की आपल्याला निदान फुकटचे तुकडे तरी तोडायला मिळतील. असं नसतं. ही निर्णय क्षमता म्हणजे आपल्याला काय मिळू शकतं किंवा काय नाही मिळू शकत, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून निर्णय हा शेवटी आपल्याच स्वतःवरती अवलंबून असतो आणि तो आपल्यालाच घ्यायचा असतो. तो दुसरा कोणी घेत नाही. आपण काय करायचं किंवा आपण काय नाही करायचं हे आपल्याला जेवढं समजतं तेवढं दुसऱ्या कोणालाही समजत नाही. खूपदा अनेकदा असं होतं की रागाच्या भरात अनेक विचित्र निर्णय घेतले जातात. नंतर त्याचा पश्चाताप सुद्धा होतो की अरे आपण असं करायला नको होतं, आणि मग त्या पश्चातापाचा काही उपयोग पण नसतो. पण होतात ह्या गोष्टी, आणि ह्या गोष्टी माणूस आहे म्हणून माणसाचकडनं घडतात, जनावरांकडनं नाही घडत. पण तरी सुद्धा निर्णय एकदा चुकला तरी हरकत नाही. त्यांनी जर का फार मोठं नुकसान नसेल होणार तरी काही हरकत नाही. पण जेव्हा मोठमोठे निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपली निर्णय क्षमता तगडी असली पाहिजे. आता तुम्ही जर रोज म्हणाल की नाही मी आता उद्यापासून उठणार आहे सकाळी लवकर, आणि उद्या सकाळी उठून लवकर मी उद्यापासून रोज प्राणायाम करणार आहे, मी सकाळी 8 वाजता 8:30 वाजता उठणार. पण त्यासाठी तुम्ही जर का संध्याकाळपासून जर अलार्म लावून ठेवले, सकाळी 5चा, मग 5:30चा, मग 6चा, मग 7चा, तर त्या अलार्ममुळे तुमची अशी झोप तर होणारच नाही, तुम्ही उठणारही नाही. त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तुम्हाला निर्णय घेताच येत नाही की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, उठायचं आहे की नाही उठायचं आहे. त्याच्यासाठी अलार्म लावून सुद्धा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्हाला हे नक्की माहिती आहे की आपण अलार्म 5चा लावला तरी उठणार नाही, 6चा लावला तरी उठणार नाही, 7चा लावला तरी उठणार नाही, आपण 8लाच उठणार आहे. मग अलार्म लावायचा कशाला? मग अलार्म लावायचाच असेल तर तो 8:30चाच डायरेक्ट लावा तुम्ही. मग निदान हा तरी निर्णय पक्का घ्या. निर्णय घेण्यासाठी तुमचं मन शांत असणं, तुमची बुद्धी स्थिर असणं, तुमच्या वागण्या बोलण्यावर तुमचं स्वतःचं नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर आपली बुद्धी स्थिर असेल ना तर आपोआप आपल्याकडनं कुठल्याही गोष्टीचा निर्णय फार पटकन घेतला जातो. त्यासाठी फारशी वेळ किंवा वाट बघावी नाही लागत आपल्याला. मग आता बुद्धी शांत होणं किंवा बुद्धी स्थिर होणं, मन शांत होणं, या गोष्टी कशामुळे होतात? तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ध्यानाबद्दल महत्त्व सांगितलं होतं. मेडिटेशन करा, ते कसं करायचं ते सांगितलं होतं. सकाळी उठा, प्राणायाम करा. प्राणायामामुळे तुमची स्मरणशक्ती, म्हणजे तुम्ही जो ऑक्सिजन आतमध्ये घेता, आणि त्याच्यात तुम्ही जर सकाळी 5 वाजता उठून बागेची तुमच्याकडे सोय असेल किंवा मग गच्ची असेल किंवा तुमची बाल्कनी असेल, सकाळचा जो ओझोन वायू असतो 5-5:30 पासून जो 6-6:30-7 म्हणजे सूर्याच्या उगवण्यापर्यंत जो वायू असतो त्याच्यात ओझोनचं प्रमाण जास्त असतं. प्राणायाम जर सकाळी उठून आपण केला तर त्याच्यामुळे स्मरणशक्ती खूप तगडी होते, स्ट्रॉंग होते. तुम्ही ध्यान जर केलं तर तुमचं ध्यान करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, हे मी मागं सांगितलं होतं. आणि ते कॉन्सन्ट्रेशन वाढलं की योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा हे आपल्याला कळतं. म्हणून जर निर्णय क्षमता तुम्हाला वाढवायची असेल
तर तुम्हाला सकाळी उठून प्राणायाम, ध्यान, योगाभ्यास खूप कामाचा आहे. नंतर तुमची एक अशी मी म्हटलं तसं त्याप्रमाणे आखणी पाहिजे. त्या आखणीप्रमाणे तुमचं जर नियमबद्ध काम असेल तर तुम्हाला कामं लक्षात ठेवण्याची तुमची क्षमता वाढते आणि एखादी गोष्ट काय करायची नेमकं हे त्याला सुचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण जेवढं कमीत कमी बोलणं घरात ठेवू, शांत राहू, कामापुरतंच आपण जर बोलणं ठेवलं, आपल्या कामामध्ये स्वतःला जर व्यग्र केलं तर मला वाटतं की याचा खूप चांगला फायदा होतो. तर ह्यासाठी आपण ह्या गोष्टी सगळ्या करणं खूप आवश्यक आहे. आता बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अब्दुल कलाम, विवेकानंद ह्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नसतील का? किती स्ट्रगल या लोकांनी केलेलं आहे, किती त्रासातनं ही लोक गेलेली आहेत. पण ही लोक आतून शांत असल्यामुळे ह्या लोकांना कधीही कुणाला काही विचारण्याची गरज भासली नाही, सल्ले विचारण्याची गरज भासली नाही. त्यांची निर्णय क्षमता, विवेकानंद स्वामी किती आतून शांत होते, अंतर्मुख राहायचे ते. त्याच्यामुळे त्यांची जी क्षमता होती, म्हणजे आपली कार्यक्षमता तर वाढतेच वाढते, निर्णय क्षमता ही वाढते. आणि ह्या सगळ्यामुळे जॉर्ज बर्नार्ड शॉनी एकदा म्हटलं होतं की मला चांगला वक्ता व्हायचंय. चांगला वक्ता व्हायचंय म्हणजे त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे ते सगळं त्यांनी केलं. आता मला वरती डोंगरावर तर जायचंय, पण मला चढायचं नाहीये. असं होईल का? तुम्हाला चालायला तर लागेलच, वर चढावं तर लागेलच, तेव्हाच तुम्ही डोंगरवरती पार करू शकाल ना. एखादी गोष्ट तुम्हाला करायची तर आहे, म्हणजे मिळवायची आहे, पण त्याच्यासाठी कष्ट नको आहेत तुम्हाला. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कशाची सवय झाली आहे? कम्फर्ट झोनची सवय झालेली आहे. आळशीपणा, आळस, कष्ट न करण्याची आपल्याला एक जी सवय लागलेली आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टी अशा ज्या मिळतात हातामध्ये किंवा सहज मिळाव्या असं जे वाटतं, हा जो कम्फर्ट झोन आपला आहे. म्हणजे असं वाटतं की नको उगीच कटकट. आता मुलगा रडायला लागलाय, लहान मूल रडतंय, त्याला पटकन काहीतरी देऊन टाकायचं खायला, किंवा बाजारात गेल्यानंतर तो रडतोय, मला हे खेळणं घ्यायचं, कटकट नको डोक्याला म्हणून आई काय करते, पटकन त्याला खेळणं विकत देऊन टाकते. ह्याच्याने प्रॉब्लेम सुटणार आहेत का? ह्याच्याने प्रॉब्लेम सुटणार नाही, वाढणार आहेत. आज तुम्हाला तुमचा कम्फर्ट मिळतोय कारण की त्याचं तोंड बंद होतंय, पण पुढे जाऊन त्या मुलाला ती सवय लागणार आहे की आपण रडलो किंवा हट्ट केला की आपल्याला ही गोष्ट मिळते. तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन जर बाजूला ठेवला आणि थोडंसं त्रास घेतला तर तुमची पुढची जी पिढी आहे ही चांगली तयार होते. धृतराष्ट्राने काय केलं? त्याचा कम्फर्ट झोन सोडलाच नाही. त्याने विचार केला की कुठे कटकट करा दुर्योधनाशी, कुठे भांडण करा, जाऊ दे, द्रौपदीचे वस्त्रहरण चाललंय तर चालू दे. हा धृतराष्ट्राने विचार केला. तो त्याचा कम्फर्ट झोन सोडायलाच तयार नव्हता. पण तसं श्रीकृष्णाने केलं का? त्याला जेव्हा लक्षात आलं की नाही, अर्जुनाला हे युद्ध जिंकायलाच पाहिजे, अर्जुन स्वभावाने खूप साधा आणि सरळ आहे आणि हे फक्त अर्जुनच करू शकतो, त्याला एवढी मोठी गीता सगळी सांगावी लागली, पण त्याने ती सांगितली. त्यांनी हा विचार केला नाही की जाऊ दे ना, याला नाही युद्ध करायचं तर सोडून द्या, कशाला आपण उगीच त्रास करून घ्यायचा, हा विचार त्याने नाही केला. म्हणून जर तुम्हाला तुमची निर्णय क्षमता घ्यायची, वाढवायची असेल तर ती निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अर्जुन म्हणजे गोंधळलेलं मन आणि धृतराष्ट्र म्हणजे कम्फर्ट झोन, ह्या दोन गोष्टी सोडाव्या लागतील. म्हणजेच काय करावं लागेल? अर्जुन किंवा धृतराष्ट्र न होता तुम्हाला युधिष्ठिर व्हावं लागेल. युधिष्ठिराने चुकीचा निर्णय घेतला, तो चुकीचा होता. म्हणजे इथे पूर्णतः युधिष्ठिर व्हावं लागेल असं मी जे म्हणते आहे ते काही बाबतीत लागू होतं, सर्व बाबतीत लागू होत नाही. पण जर निर्णय हवा असेल घ्यायला तर श्रीकृष्णाने जो निर्णय घेतला
की ह्याला गीता सांगितल्याशिवाय कळणार नाही आणि अर्जुन युद्धाला तयार होणार नाही. म्हणून म्हणलं की जर साथी हवा असेल तर श्रीकृष्णासारखा लागेल, जो तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. आणि म्हणून निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, निर्णय घेण्याची ताकद वाढवण्यासाठी, निर्णय घेण्याक्षम होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर बुद्धी स्थिर असणं, मन शांत असणं आणि योग्य त्या वेळी योग्य तिथं थांबणं. ह्या गोष्टी जर आपल्याला जमल्या तर निर्णय आपण व्यवस्थित घेऊ शकतो आणि दुसऱ्या कोणाचीही निर्णय घेण्यासाठी गरज नाही लागणार. मग ह्यासाठी मी जे आता इथे सांगितलं, सकाळचा प्राणायाम, ध्यान, तुमचं नेहमीचं रुटीन आणि आपल्या स्वतःच्या कामामध्ये अधिक काळ मग्न राहणं. नेक्स्ट काम आपल्याला काय करायचं आहे, पुढचं काम आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये सतत आपण जर असं कार्यरत राहिलो तर आपल्याला या गोष्टीचा फायदा नक्कीच होईल. मी इथेच थांबते. धन्यवाद.